खोपोलीतील मंगेश काळोख यांच्या हत्येसाठी मुख्य आरोपी रवी देवकर यानं बीडमधून बॉडीगार्ड आणला होता असा गंभीर आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। तो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या ग्रुपमधील असल्याचा धक्कादायक दावा देखील त्यांनी केलाय। तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप थोरवे यांनी केलाय। जो आरोपी याच्यामध्ये जो बॉडीगार्ड रवी देवकरचा जो होता, ज्यांनी मंगेशवर जवळजवळ 13 वार एकट्याने केले। जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर 13 वार एकट्या त्या बॉडीगार्डने त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत। तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे। धनंजय मुंडेच्या याच्यावर पण आहेत, त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत, त्याच्याकडचे सगळे आज फुटेजचा फोटो आम्हाला आज मिळालेले आहेत। सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीने आज काल कर्जतमध्ये येऊन त्यांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनाच परत त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत।